नमस्कार, मी दीपक मांगले. पोलीस भरती, सरळ सेवा, तलाठी भरती किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षांसाठी महाराष्ट्र शासनाच्या क्लास 3 आणि 4, केंद्र सरकारची क्लास 3 आणि 4, रेल्वे भरती, आर्मी भरती आणि इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे गणित आणि बुद्धिमत्ता हे विषय आणि त्या संदर्भात परीक्षेला येणारे प्रश्न याविषयी आपण ऑनलाईन मार्गदर्शन करत असतो युट्यूबच्या माध्यमातून. आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहे बुद्धिमत्ता चाचणीतील महत्वाचं प्रकरण सहसंबंध, परस्पर संबंध. सहसंबंधाला समसंबंध पण म्हणतात, समान संबंध पण म्हणतात. 4 घटक दिलेले असतात आणि 4 घटकांवरती दोन्हीचा संबंध लावून पुढच्या दोन्हीला तोच संबंध जोडून उत्तर लिहायचं असतं. ते कसं असतं, काय असतं, आपण आज सविस्तर बघणारच आहे. प्रकरणाचे 4 भाग केलेत आपण, म्हणजे त्याचे 4 उपप्रकार पण आहेत आणि या 4 उपप्रकारावरती 4 व्हिडिओ आपण बनवणार आहोत. शाब्दिक संकल्पनांवर आधारित सहसंबंध, अंक संख्यांवर आधारित सहसंबंध, इंग्रजी वर्णमालेवर आधारित सहसंबंध कसा असतो आणि इंग्रजी वर्णमाला व अंक हे दोन्ही एकत्र करून सहसंबंध कसा विचारला जातो हे आपल्याला या 4 व्हिडिओ मधून बघायचे. आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहे शाब्दिक संकल्पनांवर आधारित सहसंबंध नेमका कसा असतो. शाब्दिक संकल्पना मग नेमक्या कोणत्या? खरं तर हा जनरल नॉलेजचा भाग आहे की बुद्धिमत्ता चाचणीसाठी शाब्दिक संकल्पनावर आधारित सहसंबंध किंवा शाब्दिक संकल्पनावर आधारित वेगळा घटक, विसंगत घटक, यासाठी जनरल नॉलेज वरती खूप सारे प्रश्न असतात आणि तो बुद्धिमत्ता विषयाचाच एक भाग आहे. आजच्या भागामध्ये बघणार आहे आपण की शाब्दिक संकल्पनावर आधारित समान संबंध कसा असतो, सहसंबंध कसा असतो. चला पहिलं उदाहरण बघूया. गवंडी, ओळांबा, सुतार आणि क्वेश्चन मार्क आहे. बघा, समान संबंध अगोदर काय असतो हे आपण बघूया. 4 घटक कोणते? हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4. आपल्याला 4 ओळखायचा आहे, उत्तर म्हणून ते निवडायचे आपल्याला या पर्यायामधून. मग समान संबंध लावायचा असतो ह्या दोन्हींमध्ये की गवंडी आणि ओळंबा यामध्ये काय संबंध आहे. तर बघा, गवंडी बांधकाम करणारा कारागीर असतो, कामगार असतो आणि त्याचं ओळंबा हे एक साहित्य असतं, त्याचं एक साधन असतं की ते ओळंब्याच्या साह्यानं ते बांधकामाचं काम करत असतो. मग सुतार कशाच्या साह्यानं त्याचं काम करत असेल तर लक्षात घ्या, करवत सुताराची असते आणि म्हणून संबंध काय असेल तर त्याचं साधन किंवा त्याची सामग्री काय आहे, गवंडीची काय ओळंबा आहे तर सुताराची काय असणार आहे, करवत. टेटस्कोप कोणाचा असतो? डॉक्टरांचा असतो. बंदूक कोणाची असते? शिपाई, आर्मी किंवा आपण सैनिक म्हणतो. पेन कोणाचा असतो? पेन आता जनरली विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर जे कोणी असतील ते आता खूप सारे पेन वापरतात. पण स्पेसिफिक करवत हे सुताराचं साधन आहे. सुतार त्याच्या साह्यानं त्याचं काम करत असतो, करवतीच्या साह्याने. समान संबंध किंवा सहसंबंध शाब्दिक संकल्पनावर आधारित अशा प्रकारचा असतो. बैल, गाय. बैल आणि गाय याचा काय संबंध आहे तर बघा, बैल आणि गाय हे पुल्लिंग आणि त्याचं ते स्त्रीलिंग आहे की बैल आणि गाय. तसं मोर आणि मोराचं स्त्रीलिंग काय असणार आहे तर मोराचे असते लांडोर. लक्षात घ्या. मग हेच उदाहरण परीक्षेला येईल का? असं नाही. शाब्दिक संकल्पनावर आधारित आपण वेगवेगळी 25 उदाहरणे घेऊन सांगणार आहे आपण की शाब्दिक संकल्पनावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ही 25 उदाहरणच परीक्षेला येतील असं नाही. मग ह्याच्या रिलेटेड आपल्याला खूप सारा अभ्यास करावा लागणार. बघा, बैल, गाय, मोर, लांडोर हा एक भाग झाला की ह्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग तुम्ही इतर सर्व प्राण्यांच्या आता पुल्लिंग आणि स्त्रीलिंग माहिती करून घ्यायचे अशा प्रकारे. मग इथं उत्तर असणार आहे लांडोर. तिसरं उदाहरण बघूया. सिंह, छावा, हरिण काय? सिंह आणि छावाचा काय संबंध आहे तर सिंह आणि छावा हे सिंहाच्या पिल्लाचं नाव आहे छावा. सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात. तसं मग हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात हा आपला संबंध असणार आहे. तर हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात असतात? पाडस. त्यालाच आपण शावक पण म्हणतात, लक्षात घ्या. मग पर्यायातले इतर पर्याय सुद्धा आपण बघितले पाहिजेत ज्यावेळेस उत्तर लिहितो त्यावेळेस. बघा, शिंगरू कोणाचं असतं? घोडा किंवा गाढव. वासरू गाईचं असतं आणि बछडा कोणाचा असतो? वाघाचा. पुढचं उदाहरण बघूया. भारत, रुपया, बांगलादेश, क्वेश्चन मार्क. बघा, 4 घटक आहेत. भारत आणि रुपयाचा संबंध आहे, बांगलादेशचा इथं लावायचा आहे. मग भारताचा रुपया काय आहे तर भारताचा रुपया हे चलन आहे. मग बांगलादेशचं चलन काय आहे तर आपल्याला माहिती पाहिजे, बांगलादेशचं चलन हे टका आहे. जसं भारताचा रुपया तसं बांगलादेशचा टका आहे. या प्रश्नावरून एक गोष्ट लक्षात येते की देश आणि त्यांची चलन आपल्याला माहिती पाहिजेत. किमान मुख्य देशांची चलन तरी आपल्याला माहिती पाहिजेतच. पोपट, पिंजरा, मनुष्य आणि काय? बघा, पोपटाचा आणि पिंजऱ्याचा काय संबंध आहे
तर पोपट आणि पिंजरा याचा असा संबंध आहे की पोपट पकडून पिंजऱ्यात ठेवला जातो, तसं मग मनुष्य पकडून कुठे ठेवला जातो, तर तुरुंगात ठेवला जातो. लक्षात घ्या, इथं घर उत्तर दिलं जातं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांकडून, पण हा थोडासा फसवा प्रश्न आहे, थोडासा चॅलेंजिंग प्रश्न आहे की पोपटाला पिंजऱ्यामध्ये ठेवलं जातं, त्याची इच्छा नसते पिंजऱ्यात राहायची, तशी मनुष्याची इच्छा नसते तुरुंगात राहायची, पण त्याला ठेवलं जातं तिथं. अशा प्रकारे पोपटाचं मनुष्याचं जसं घर असतं, मग तसं पोपटाचं काय, तर पोपटाची डोली असते. लक्षात घ्या, पोपटाची हिथं जर डोली असती तर मनुष्याला इथं घर आलं असतं. अशा प्रकारे मनुष्य नाक झाडाला काय, मनुष्य आणि नाक हा काय संबंध आहे, तर मनुष्य आणि नाक, मनुष्य नाकाच्या साह्यानं श्वासोश्वास करतो, हवा आत घेतो, हवा बाहेर सोडतो. तसं मग झाड कशाच्या साह्याने करतं, तर हाच आपला संबंध असणार आहे की झाड पानाच्या साह्याने करत असतं, त्याची श्वसन क्रिया ही पानाच्या साह्याने चालत असते. लक्षात ठेवा, झाडाला 5 अवयव असतात: मूळ, खोड, पान, फूल आणि फळ. पुढचं उदाहरण बघूया. दृष्टी, डोळे, स्पर्श आणि काय. बघा, ह्या दोन्हीचा संबंध या दोन्हीशी लावायचा आहे, उत्तर लिहायचंय. दृष्टी म्हणजे दिसणे, आपल्याला दिसतं कशाच्या साह्यानं, तर डोळ्याच्या साह्यानं. मग आपल्याला स्पर्श जाणवतो कशाच्या साह्यानं, तर स्पर्श जाणवत असतो आपल्याला त्वचेच्या साह्यानं. बघा, केस, चष्मा, प्रकाश याच्या साह्याने आपल्याला स्पर्श जाणवत नाही. पुढचं उदाहरण बघूया. बैल, गाडी, घोडा काय. बघा, बैल आणि गाडी याचा काय संबंध आहे, तर गाडी हे असं वाहन आहे ज्याला बैल जुंपलेले असतात. मग घोडे जुंपणारं वाहन कोणतं आहे, तर घोडे जुंपलेले असतात टांग्याला. पुढचं उदाहरण बघूया. भारत, आशिया, इंग्लंडला क्वेश्चन मार्क. बघा, हे देश आहेत आणि खंड आहेत. मग भारत आशिया खंडात आहे, तर इंग्लंड कोणत्या खंडात आहे, तर युरोप खंडामध्ये आहे. मग बघा, मुख्य देश आणि ते कोणत्या खंडात येतात हे आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे आपला यासारखा प्रश्न आला तर आपण सहज सोडू शकतो. अज्ञान, शिक्षण, आजाराला काय. बघा, अज्ञान कशामुळे दूर होईल, शिक्षणामुळे दूर होईल. तसं आजार कशामुळे दूर होईल, औषधामुळे दूर होईल. बघा, जर डॉक्टर असतील आणि औषधच नसेल तर आजार नाही बरा होणार. दवाखाना आहे पण औषधच नसेल तर, नर्स पण आहेत पण औषधच नसेल तर, मग औषधाशिवाय आजार दूर नाही होणार. तसं शिक्षणाशिवाय अज्ञान नाही दूर होणार. मार्च, ऑक्टोबर, जून काय. बघा, इंग्रजी महिने आहेत आणि या संबंध लावायचा आपल्याला ह्याच्यामध्ये. बघा, मार्च हा 3रा महिना आहे आणि ऑक्टोबर हा 10वा महिना आहे. मग काय केलंय की +7 महिना दिलाय, म्हणजे मार्च नंतर 7ने वाढवून महिना दिलाय. तसं जून हा 6वा महिना आहे, मग +7 करूया, मग किती येतात, 6 आणि 7 13. 13वा महिना कोणता असतो, मग जानेवारी. आता म्हणणार जानेवारी तर पहिला महिना असतो, पण लक्षात घ्या, हे एक चक्र आहे की डिसेंबर संपल्यानंतर जानेवारीच येत असतो. असं कधी होत नाही की डिसेंबर संपल्याने ते बंद झालंय. तर लक्षात घ्या, 13 म्हणजे 12 + 1, म्हणजे डिसेंबर नंतरचा महिना लिहिणं अपेक्षित आहे, म्हणजे कुठला, जानेवारी. मराठी महिने असतील, इंग्रजी महिने असतील किंवा ऋतू असतील, मराठी ऋतू असतील, हे सगळं आपल्याला पाठ पाहिजे, म्हणजे आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न आला की आपण ते सोडू शकतो. बघा, या उदाहरणामध्ये सगळ्या तिथी आहेत, मग तिथी आपल्याला पाठ पाहिजेत की प्रतिपदा आणि अमावस्याचा काय संबंध आहे. तर बघा, अमावस्यानंतर कायम प्रतिपदा येत असते किंवा पौर्णिमेनंतर प्रतिपदा येत असते. तर चतुर्थी कशानंतर येत असते, तर चतुर्थी ही तृतीय नंतर येत असते, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, तृतीया. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि एकदा पौर्णिमा, एकदा अमावस्या. ह्या 15-16 तिथी आपल्या पाठ पाहिजेत. बघा, घड्याळ वेळ बघण्यासाठी वापरलं जातं, तर होकायंत्र कशासाठी वापरलं जातं, तर होकायंत्र आपलं दिशा बघण्यासाठी किंवा दिशा कळण्यासाठी वापरलं जातं होकायंत्र, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, दिशा. बाकी ही मग क्षेत्रफळ, अंतर, वेळ याच्यासाठी होकायंत्र नाही वापरत. पुढील उदाहरण बघूया. वसंत, ग्रीष्म, वर्षा आणि क्वेश्चन मार्क. बघा, वसंत आणि ग्रीष्माचा काय संबंध आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या की हे दिसणारे सगळे मराठी ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे जे ऋतू आहेत, तसे मराठीमध्ये 6 ऋतू आहेत आणखी, की वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. त्यांचा एक ठराविक क्रम आहे. तर लक्षात घ्या, वसंतानंतर ग्रीष्म ऋतू येतो, तसं वर्षानंतर हा शरद ऋतू येत असतो. शरद ऋतू बघा, हे उन्हाळ्यातले ऋतू आहेत, उन्हाळा, हे 2 पावसाळ्यातले आणि हे 2 हिवाळ्यातले ऋतू आहेत. मग इथं संबंध बघा, हा पहिला, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, हा चौथा आहे, हा 5वा आणि हा 6वा ऋतू आहे. मग इथं पहिल्यानंतर दुसरा आलाय, मग तिसऱ्यानंतर आपण चौथा लिहायचा आहे, शरद. लक्षात घ्या, हे ऋतू आपल्याला माहिती पाहिजेत.
सापाला गारुडी आहे तर माकडाला काय? बघा गारुडी हा सापाचा खेळ करणारा माणूस, की गारुडी कोण असतो? सापाचा खेळणारा. मग माकडाचा खेळ करणारा कोण असतो? माकडाचा खेळ करणारा असतो मदारी. बघा 1 डझन 12 वस्तू 1 दस्ता क्वेश्चन मार्क. बघा 1 डझन आणि 12 वस्तूचा काय संबंध आहे? तर बघा एका डझनामध्ये 12 वस्तू असतात. आपल्याला सगळ्याला माहिती आहे की 1 डझन 12 वस्तू. मग 1 दस्त्यामध्ये नेमकं काय असतं हे पर्यायामधून शोधायचंय. बघा एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात. लक्षात घ्या. मग दस्ते काय असतात, रिम काय असते, ग्रोस काय असतो, डझन काय असतो, हे आपल्याला पाठ पाहिजे, तोंडपाठ पाहिजे. म्हणजे आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न आला की आपल्याला उत्तर शोधता येईल. लक्षात घ्या. 1 दस्ता म्हणजे 24 कागद असतात. मग 20 दस्त्यामध्ये किती कागद होतील? 24 गुणिले 20 किती होतात? मग 480 कागद. 480 कागद. आणि 480 कागदाची एक रिम असते. म्हणजेच 20 दस्ते म्हणजेच एक रिम. एका रिम मध्ये 480 कागद, एका दस्त्यामध्ये 24 कागद. मग हा ग्रोस काय असतो? ग्रोस म्हणजे लक्षात घ्या 12 डझनाचा ग्रोस असतो. 12 डझन. एका डझनात 12. मग एका ग्रोस मध्ये किती असतील बरं? 144 वस्तू. जे काय असतील, केळे असतील, आंबे असतील, काय असतील, ग्रोस म्हणजे 144. या व्यतिरिक्त सुद्धा खूप सारे परिमाण आहेत, एकक आहेत, ते आपल्याला माहिती पाहिजेत, तोंडपाठ पाहिजेत. म्हणजे आपल्याला अशा प्रकारचा प्रश्न आला की हक्काचा मार्क मिळवता येतो. पुढील उदाहरण बघूया की पाणी आणि लिटरचा काय संबंध आहे? तर पाणी लिटर मध्ये मोजलं जातं, हे त्याचं एक एकक आहे मोजण्याचं. तसं कापड कशामध्ये मोजतात? मग कापड मोजत असतात मीटर मध्ये. ग्रॅम, लिटर, किलोग्रॅम ही बाकी कापड मोजण्याची नाहीत एकक. बघा लांबी मोजण्याचे एकक म्हणजेच मीटर. कापड आपण लांबीतच मोजत असतो म्हणून त्याला असणार आहे मीटर. वैशाख, आषाढ, मार्गशीर्ष क्वेश्चन मार्क. बघा हे मराठी महिने आहेत. आता मराठी महिने. मग वैशाख, आषाढ. बघा वैशाख हा 2 नंबरचा महिना असतो, आषाढ हा 4 नंबरचा महिना असतो. म्हणजे काय केले? 3 नंबरचा त्यांनी वगळून 4था दिलाय. वैशाख नंतर आषाढ दिलाय. आपल्याला इथे एक वगळायचा आणि ते लिहायचं. मार्गशीर्ष त्यानंतर पौष आपण वगळणार आणि इथे लिहिणार माघ. मग तेच आपलं उत्तर असणार. बघा मराठी महिने क्रमाने आपल्याला पाठ पाहिजेत. म्हणजे आपल्याला ह्या अशा प्रकारचा प्रश्न सहज मार्क मिळवून देईल. की पंजा आणि वाघ याचा काय संबंध आहे? तर बघा वाघाचा जसा पंजा असतो तसा खूर कोणाचा असतो? मग खूर असतो घोड्याचा. किलोग्रॅम, क्विंटल, पैसा काय? बघा किलोग्रॅम आणि क्विंटल हे एकक एकसारखीच आहेत. पण नेमका प्रकार काय बघूया की 100 किलोग्रॅमचा 1 क्विंटल असतो. 100 किलोग्रॅमचा 1 क्विंटल. मग 100 पैशाचा काय? हा इथं संबंध असणार आहे. मग 100 पैशाचा काय असतो? तर असतो रुपया. बघा नाणी, नग, संपत्ती हे पर्याय आपल्याला इथं या संबंधामध्ये बसत नाहीत. 100 किलोग्रामचा क्विंटल, तसं 100 पैशाचा रुपया. गणित, संख्या, इतिहासाला काय? बघा गणित आणि संख्याचा काय संबंध आहे? बघा संख्यांवर आधारितच गणित असतं. म्हणजे गणित हा विषय संख्यांवर आधारित असतो. संख्या नसतील तर त्याला गणित म्हणता येणार नाही. तसं मग इतिहास नेमका कशावर असतो? घटनांवर आधारित असतो. कशावरती? घटनांवर आधारित असतो. मग तारीख, युद्ध, तह हे सुद्धा इतिहासात असतात. पण मुळात इतिहास हा विषय घटनांवर आधारित असतो. आणि मग त्या घटनाच्या तारखा, कधी युद्ध, कधी तह अशा प्रकारच्या असतात. पण संख्यांवर आधारित जसं गणित असतं तसं इतिहास घटनांवर आधारित असतो. हे पण लक्षात असू द्या. भगवान शंकर शैव, भगवान विष्णूला काय? बघा भगवान शंकर आणि शैव. शैव नेमकं काय? की शैव असे भक्त जे भगवान शंकराचे आहेत. म्हणजे भगवान शंकराच्या भक्ताला शैव म्हणतात. मग भगवान विष्णूच्या भक्ताला काय म्हणत असतात? तर भगवान विष्णूच्या भक्ताला म्हणतात वैष्णव. गाय, गवत, पक्षी आणि क्वेश्चन मार्क. बघा गाय आणि गवताचा काय संबंध आहे? तर गाय ही गवत खाऊन जगत असते. गवत गायीसाठी असतं. तर पक्ष्यांसाठी काय असतं? मग दाणे. मोती, हार, मूर्ती, क्वेश्चन मार्क. बघा मोती आणि हाराचा काय संबंध आहे? तर मोत्याचे हार असतात. म्हणजे हारामध्ये मोती असतात. हारामध्ये मोती असतात. तसं मग मूर्ती कशात असते? मूर्ती असते मंदिरात. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट क्वेश्चन मार्क. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत असतो. तसं मग 15 ऑगस्टला आपण काय साजरा करतो? हे सगळ्याला माहिती आपल्याला की स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो. हे उदाहरण घेण्यामागचा उद्देश हाच होता की दिनांवरती सुद्धा खूप सारे प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीत समान संबंध आणि वेगळा घटक याच्यावरती येत असतात. मग हे सुद्धा दिन आपल्याला पाठ पाहिजेत.
बघा आजच्या या भागामध्ये आपण शाब्दिक संकल्पनांवर आधारित वेगवेगळी 25 उदाहरणं घेऊन तुम्हाला सांगितलं की कशा प्रकारचा शाब्दिक संकल्पना आधारित सहसंबंध किंवा समान संबंध असतो. या 25 घटकांचा तुम्ही सविस्तर अभ्यास करावा अशी अपेक्षा आहे. की जसं इंग्रजी महिन्यावरचा प्रश्न आहे, मग तुम्ही तेच महिने न बघता बाकी सगळ्या महिन्यांचा अभ्यास करायचा. इंग्रजी महिने असतील, मराठी महिने असतील, मराठी ऋतू असतील, ही सगळी परिमाणं असतील किंवा प्राण्यांची घरं, त्यांची पिल्लं, पुल्लिंग, स्त्रीलिंग किंवा इतर जे घटक आहेत, ह्या 25 उदाहरणा व्यतिरिक्तही तुम्हाला तुमच्या अभ्यासात काय मिळतील, तर त्याचा सविस्तर अभ्यास केला तर अशा प्रकारच्या शाब्दिक संकल्पनांवर आपल्याला हक्काचा मार्क मिळतो. पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहे अंकांवर किंवा संख्यांवर आधारित सहसंबंध नेमका कसा असतो. त्याच्या पुढच्या भागामध्ये बघणार आहे इंग्रजी वर्णमालेवरचा सहसंबंध कसा असतो आणि त्याच्या पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहे इंग्रजी वर्णमाला आणि अंक याच्यावरती सहसंबंध कसा असतो. तर गणित आणि बुद्धिमत्ता विषयाची सगळी प्रकरणं उपप्रकारासहित बघणार आहोत. आजच्या या भागामध्ये तुर्तास थांबूया. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.